उत्तराखंडमध्ये अवघ्या 34 सेकंदाच्या ढगफुटीनंतर धारली गाव ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं। जवळच कोणताही रस्ता किंवा बाजारपेठ शिल्लक राहिले नाही। जिकडे पाहावं तिकडे फक्त 20 फूट ढिगाऱ्यांचा थर आणि स्मशान शांतता आहे। गेल्या 36 तासांनंतरही जेसीबी सारख्या मोठ्या मशीन पोहोचू शकल्या नाहीत। लष्कराचे जवान मोठ्या दगडांच्या ढिगाऱ्याखाली हातांनी जीव शोधत आहेत। या घटनेत 150हून अधिक लोक गाडले गेले असावेत, कारण जेव्हा पूर आला तेव्हा गावातील जवळजवळ सर्व वडीलधारी 300 मीटर अंतरावर वडिलोपार्जित मंदिरात सामूहिक प्रार्थना करत होते ते वाचले आहेत। परंतु गावात उपस्थित असलेले बहुतेक तरुण, व्यापारी आणि पर्यटक पुरात अडकले असल्याची भीती कायम आहे। प्रशासकीय आणि बचाव पथके बुधवारीही पुढे जाऊ शकली नाहीत। भटवारी ते धारली या 60 किलोमीटरच्या पट्ट्यात सुमारे 5 ठिकाणी रस्ता तुटल्यामुळे मोठी मशीन आणि अतिरिक्त सैन्य धारलीपर्यंत पोहोचू शकले नाही। दरम्यान संपूर्ण ऑपरेशन सैन्याकडे सोपवण्यात आले असून गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावरील गंगा नगरी जवळील पूलही वाहून गेला। सैन्य दरी पूल बांधत आहेत, त्यानंतर मदत पोहोचण्यास सुरुवात होईल। MI-17 हेलिकॉप्टर, ALH Mk3 विमानासह हवाई दल येथील बचाव कार्यामध्ये सहभागी आहेत। AN-32 आणि C-295 वाहतूक विमाने देखील आग्रा येथून डेहराडूनला पोहोचली आहेत, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। वणी येथील ग्रामीण रुग्णालयात मुदत बाह्य झालेल्या औषधांसोबत मुदत न संपलेली औषधेही जाळल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। त्यामुळे रुग्णालयाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। एका माध्यमाने या संदर्भात वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने चौकशीचे आदेश दिले होते। मात्र ही चौकशी वरवरची असल्याचे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींच्या पाहणीत समोर आले आहे। यानंतर उपसंचालक विभागाकडून सहाय्यक संचालक डॉक्टर योगेश चित्ते आणि जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप सूर्यवंशी यांच्यासह एक चौकशी समिती वणीत दाखल झाली। त्यांनी घटनास्थळी पाहणी केली। ही चौकशी समिती परत गेल्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी पुन्हा घटनास्थळांची पाहणी केली। त्यावेळी त्यांना अनेक अर्धवट जळालेली औषधे आढळून आली। त्यांनी तपासणी केली असता त्यातील काही औषधांची मुदत संपलेली नव्हती असे देखील त्यांना आढळून आले। याबाबत पुन्हा चौकशी समितीला बोलवून हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला। या घटनेमुळे रुग्णालयाच्या प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। सर्व औषधांची तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करू, कुणालाही पाठीशी घालणार नाही असे चौकशी समितीने सांगितले असले तरी ही कारवाई केवळ वरवरची असल्याचा आरोप होत आहे। रुग्णालयातील औषधांच्या विल्हेवाटाबाबतीत ही गंभीर चूक आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे। या प्रकरणी दोषींवर कोणती कारवाई होते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। त्याबाबत जिल्हा स्तरावर चौकशी समिती स्थापन करण्यात आलेली आहे। चौकशी समितीने आज त्या संबंधित जे काही अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचा जबाब घेतलेला आहे आणि त्या कोविड काळातले जे काही औषध होते आणि जे काही लाईन लिस्ट आहे इथले जे काही फार्मसी ऑफिसर आहेत त्यांच्याकडून आम्ही घेणार आहोत आणि संबंधित जे काही जबाबदार असतील त्यांच्यावरती चौकशांची जो काही अहवाल आहे त्याच्यावर त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल। ते आता चौकशी नंतरच ते सांगते। औषध नक्की कोविड काळातील होतं असं कसं होतं? आता तर गोळ्या दुसऱ्या म्हणजे मेडिसिन होतं ना, त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली तर त्या ठिकाणी सगळं जळालेलं होतं। त्याच्यामुळे लोकांचे जे काही इथले जे काही अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचे जे काही जबाब आहेत त्याच्यावर आम्ही ते निष्कर्ष काढणार आहोत। त्याबाबत वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडून आम्ही जबाब घेतलेला आहे। त्यांनी काय सांगितलं? चौकशी अहवाल जेव्हा आहे त्या चौकशी अहवालावर त्याच्यावरून सांगता येईल तुम्हाला। योग्य जे काही संबंधित आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल। दादर कबूतरखाना या संवेदनशील विषयावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे। सार्वजनिक आरोग्याला प्राधान्य देत मुंबईतील कबूतरखाने बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। त्याला पक्षीप्रेमींनी मुंबई उच्च न्यायालयात आवाहन दिलं होतं, मात्र उच्च न्यायालयाने देखील बंदी कायम ठेवत पक्ष्यांना खाद्य टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते। अन्नाअभावी कबूतरांचा मृत्यू होत असल्याने जैन समाज चांगलाच आक्रमक झाला असून काल त्या ठिकाणी
ठिकाणी झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तसेच राज्य सरकारच्या बदललेल्या भूमिकेनंतर आजच्या सुनावणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। या भागात दंगल नियंत्रण पथकासह स्थानिक पोलिसांच्या गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या। आज गुरुवारीही परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त कायम आहे। त्यामुळे आजच्या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। आज 7 ऑगस्ट रोजी राज्यातील 23 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह आणि हलक्यापासून मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कोकणात गडगडाट आणि वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे। पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। अशातच मागील काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पहाटेपासून मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। मुंबईसह पश्चिम उपनगरात आज पहाटेपासूनच अधूनमधून मुसळधार पाऊस सुरू आहे। पश्चिम उपनगरात ढगाळ वातावरण असून अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवलीसह सर्व परिसरात पाऊस सुरू आहे। शुक्रवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 15 मिनिटे उशिराने तर हार्बर रेल्वेची वाहतूक 10 मिनिटे उशिराने सुरू आहे।